तुमचं स्वागत करते मेक इट अँड एक्सप्लोर मध्ये। आज आहे आमच्या घरी श्री अवजी सिद्ध महाराज यांचा भंडारा आणि छोटी सत्यनारायण पूजा। चला तर मग बघूया आज काय काय होते। सकाळची सुरुवात झाली देवासाठी प्रसादाने। मी आज शिरा बनवला आणि पंचामृत स्वतः बनवला। मनापासून केलेली तयारी म्हणजेच खरी भक्ती। ब्राह्मण काका आले आणि त्यांनी पूजा मांडून घेतली। अवजी सिद्ध महाराजांचा अभिषेक आणि त्यासोबत सत्यनारायण पूजा। याच क्षणी घरात एक वेगळीच शांतता होती। ओम वासुदेवाय नमः, ओम प्रद्युम्नाय नमः, अनिरुद्धाय नमः, ओम पुरुषोत्तमाय नमः, ओदिशियाय नमः, ओम नामशियाय नमः, ओम जिताय नमः, ओम जनावश्च परमेश्वर परमात्मा देवता देवी गायत्री छंदा वियोगा ओम भुवं भुवा ओम स्वाहा ओम महाशु यथा राशी स्थान तेस तेषु तस्सु शुभ नामे पुन्हा सांगा विठ्ठल पुत्रस्य नामे मुलगा मुलगा अभिजित कन्या नामे पल्लवी दोन नामे बोलले एक आहे तीन मुली आहे हां ज्ञानेश्वरी रेणुका हां मम कुटुंबस्य कुटुंबस्य मम मम आत्मना आत्मना श्रुती श्रुती स्मृती स्मृती प्रणोक्त प्रणोक्त फल फल प्राप्त्यर्थ प्राप्त्यर्थ अस्माकं सकुटुंबाता सपरिवारांना क्षेम क्षेम स्थैर्य स्थैर्य आयु आयु आरोग्य आरोग्य ऐश्वर्य ऐश्वर्य प्राप्त्यर्थ सकल पीडा पीडा परिहारार्थ परिहारार्थ मनस्पित मनस्पित सकल सकल मनोरथ मनोरथ सिद्धार्थ सिद्धार्थ मम गृही या दोघी गणपतीला बोल बंद लावा हो गन्नाख्यानमर्पयामि तन्ताजमकुन्दाय धीमहि तन्नो प्रचोदयात् एकदन्तसं पाशुगं वरसुगं शुद्धं लमोसुरक्वासनकं पुरुषसुतं भक्तसुतं प्रकृते पुरुषात् वरम् एवं ध्यायित योगी योगिनावरा नमो रात्रे नमो नमस्ते अस्तु नमोदराय एकदन्ताय शिवसुताय वरदमुखे नमो नमः स नाभवतो स नो भुनक्तु स विजयं सर्वाधिकाय ओम शांति 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 महागणपते नमो नमः देव समुच्चमस्तु देव समुच्चमस्तु अक्षरा अक्षरान् समर्पयामि हे पण नाही ठीक आहे मुली एकच आहे ना हे प्रतिमा एक साइड महालक्ष्मी आहे आणि एक साइडला आवजी पण आहे याच्यामध्ये आणि इथे कंटिन्यू आवजी सुद्धा महाराज आहे एक हां तो देवा जना पालन मेरा जो जुगाय के देवी और तो देवा अंतर तो इसमें के बने उदय सुनामे इधर जुड़ी चक्र में इधर देवा सुबह से पाहुए सुबह चक्र में सुबह आधा पड़ा और धारण विष्णु का पद को पदम इति गुरु सुरु सुरु देवता होतो अभिनय काव्या कृष्णो हस्ताभ्या मुखे तथा शंकरा तो खंडवा दीपम समर्पयामि हां आता जाऊन बघू आपण काय करा विडा का तू हा एक पण आहे सुपारी पण आहे दुपारी घेतो पैसा घे तिथं हळून टाका मीडियावर अरे नाही पूजा संपल्यावर प्रसाद घेतला आणि मन शांत झालं आणि मग सुरू झाली खरी परीक्षा म्हणजेच महाप्रसादाची तयारी। सुरुवात केली लसूण सोलायपासून, पण खरं सांगू का लसूण सोलून कधी कधी आयुष्याचाच कंटाळा येतो। बाहेर पप्पांची भाजीची तयारी चालू होती। त्यांनी आधी कळस मांडला आणि पूजा केली। मग मामांनीही पूजा करून घेतली।
याला कांद्यांचा टास्क. कांद्यांना बघूनच सगळ्यांना खूपच टेन्शन आलं, कारण आता कांदा हा सगळ्यांनाच रडवणार होता. तेवढ्यात ओम म्हणाला, डोक्यावर कचरा ठेवला की डोळ्यात पाणी येत नाही. आणि काय सांगू, सगळ्यांनी लगेच डोक्यावर ठेवला आणि सगळ्यांनाच लिटरली खूप हसायला येत होतं. डाळीसाठी पाणी गरम झालं होतं तर अभिने लगेच डाळ टाकून घेतली. कांदा कापून झाला, खूप रडूनही झालं. मग आम्ही सगळे कझन्स मिळून मुळा चॉप करायला बसलो. मला असं वाटत होतं कामापेक्षा जास्त गप्पाच चालू होत्या. तेवढ्यात काका आले तर सगळ्यांनी चहा घेतला. आमची चॉपिंग काय संपतच नव्हती. मुळा झाला, गाजर आलं. भारी कॉम्बिनेशन आहे ना. आणि बाहेर इकडे मामा आणि पप्पा आधीच डाळ बनवायला लागले होते. इकडे पप्पांनी फोडणी घातली आणि पूर्ण घरात खूप छान सुगंध. डाळ रेडी झाली, सलाड पण रेडी आणि आता वेळ होती देवाच्या आरतीची. पप्पांनी आरतीची सगळी तयारी करून घेतली. आवजी सिद्ध महाराज की जय. आरतीनंतर आधी लहान मुलांची पंगत बसली, मग मोठ्यांची आणि आम्ही सगळे कझन्स वाढायला उभे होतो.
जेवण झाल्यावर सगळं आवरायला घेतलं, भांडी घासली. थकलो होतो पण मन खूप भरलेलं होतं आणि सगळेच जण होते, मग थकल्यासारखं काही वाटत पण नव्हतं. आणि त्याहून जास्त मस्तीच चालू होती. शेवटी सगळं आवरलं आणि हा शेवटचा फोटो. असा आमच्या घरचा भंडारा संपला. जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.